बनारसी सिल्क साड्या सोने चांदीच्या ब्रोकेड किंवा जरीच्या उत्कृष्ट प्रकारचे रेशीम आणि त्यावरील केलेल्या भरतकामासाठी विशेष प्रसिद्ध आहे। या साड्या अस्सल रेशमापासून बनवल्या जातात आणि त्यावरील जरीच्या विणकामामुळे या साड्या अतिशय महाग असतात। बनारसी सिल्क साडीला लग्न समारंभ आणि पूजेसाठी विशेष महत्त्व दिले जाते। त्याबरोबर लग्नासाठी नववधू देखील या साडीला विशेष पसंती देते। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बनारसी सिल्क साडीचे प्रकार। कतन बनारसी साडी। कतन हे साधे रेशमाचे धागे आहे। या धाग्यांमध्ये शुद्ध रेशमाचे धागे वळवले जातात। त्यानंतर हे धागे सिल्कच्या साड्यांमध्ये विणले जातात। पूर्वी कतन या साड्या हातमागावरती बनवल्या जात असायच्या, परंतु बदलत्या काळानुसार आणि वाढत्या मागणीनुसार या साड्या आता लूमवरती बनवल्या जातात। या साडीचा कपडा अगदी मऊ आणि बारीक असतो। शत्तीर बनारसी साडी। आधुनिक पद्धतीच्या साड्यांसाठी शत्तीर एक उत्तम फॅब्रिक आहे। बनारसी नावाने वेगवेगळ्या नक्षीकाम तयार करण्यासाठी हे फॅब्रिक अतिशय उत्तम आहे। जॉर्जेट बनारसी साडी। हे फॅब्रिक क्रेप यार्न पासून बनवलेले आहे। जॉर्जेट हे बारीक विणलेले अगदी हलके फॅब्रिक आहे। हे फॅब्रिक हलके आणि दिसायला सुंदर असल्यामुळे आधुनिक प्रकारच्या साड्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहे। जाल किंवा जंगला बनारसी साडी। याच्या नावावरूनच लक्षात येतं की या प्रकारामध्ये जाळीदार विणकाम केले जाते। यामध्ये फुले, पाने, मानवी चित्रे, पक्षी, प्राणी इत्यादींचे विणकाम केले जाते। यामध्ये बुट्टी तयार करून त्याच्या आजूबाजूला एक विशिष्ट पॅटर्न मध्ये हे सर्व डिझाईन्सचे पॅटर्न तयार केले जातात। तंचोई बनारसी साडी। तंचोई हा एक प्रकार लग्न समारंभासाठी अतिशय लोकप्रिय आहे। ही साडी जमावर शैलीतील पेसले किंवा जरीने विणलेली आहे। या साडीचा पल्लू पेसलेच्या छान विणकामाने सजलेला असतो। बनारसचे कारागीर ही साडी रंगबिरंगी रेशमाच्या धाग्यांपासून तयार करतात। या साडीच्या बॉर्डरवरती क्रिस क्रॉस प्रकारचे नक्षीकाम केले जाते। कटवर्क बनारसी साडी। ही साडी फार महाग नसून ती कटवर्क पद्धतीने बनवली जाते। रेशमाच्या धाग्यांमध्ये कॉटनचे धागे एकत्र करून ही साडी बनवली जाते। या प्रकारच्या साड्यांमध्ये मूळ वैशिष्ट्य म्हणजे चमेली, झेंडूचे फूल, वेल, पाने या नक्षीकामामुळे ही साडी अतिशय लोकप्रिय आहे। टिशू बनारसी साडी। टिशू साड्या म्हणजे जरी आणि सिल्कचे एकत्रीकरण करून तयार केलेली आहे। सोनेरी जरी या साडीमध्ये इतक्या नाजूकपणे विणली जाते की त्यामुळे साडीला एक छान चमक येते। या साडीची बॉर्डर आणि पल्लू पेसलेसह विणलेला आहे। यामध्ये सर्वात लोकप्रिय नक्षीकाम म्हणजे सोनेरी जरीने विणलेले कमळ, जे तेजस्वी तलावामध्ये तरंगते आहे आणि पाण्याचा थेंब कटवर्क तंत्राने तयार केलेले आहेत। बुट्टीदार बनारसी साडी। या प्रकारामध्ये साडीवरती सोने, चांदी आणि रेशमाच्या धाग्यांनी बुट्टी तयार केली जाते। बुट्टी असलेल्या या साड्या शक्यतो सर्वात जास्त लोकप्रिय असतात। शक्यतो चांदीच्या जरीपेक्षा सोन्याच्या जरीमधील बुट्टी ही सावलीमध्ये अगदी गडद छान दिसते। त्यामुळे बनारसचे विणकर ब्रॉकेटच्या या प्रकाराला गंगा जमुना असे म्हणतात। यामध्ये पत्ती बुट्टी, रेशीम बुट्टी, जरी बुट्टी, अंगूर वेल, अशरफी बुट्टी, लतिका बुट्टी, बलूचर बुट्टी हे सर्व प्रकार लोकप्रिय आहेत। जामदानी बनारसी साडी। जामदानी साडीला ढाकाई साडी म्हणून सुद्धा ओळखतात। सुती किंवा क्वचित जरीच्या धाग्यांनी रेशमाची एक विशिष्ट साडी आहे। साडीमध्ये हाताने सुंदर फुलांची आकृती तयार केली जाते। यामध्ये पाने, झेंडू, चमेली इत्यादी डिझाईन असतात। वेल। यामध्ये संपूर्ण साडीवरती वेलीचे, फुले आणि पाने यांचे विणकाम केले जाते। कधीकधी या वेलीमध्ये बुट्टी देखील विणली जाते। त्यामुळे साडीमध्ये पट्टीसारखे नक्षीकाम तयार होते।
फुले, प्राणी, पक्षी आणि मानवी यांचे नक्षीकाम देखील तयार केले जातात. झालरच्या नमुन्यामध्ये पोपट, मोर, कैरी, वेल, 5 पाने या प्रकारचे विणकाम केले जाते. साडीच्या बॉर्डर नंतर ज्या नक्षीकामाला सुरुवात होते त्याला झालर म्हणतात. शक्यतो याचा रंग बॉर्डरशी मिळता जुळता असतो. कोणिया ही एक पारंपरिक कला आहे. याचा आकार आंब्यासारखा असतो. याचे 3 प्रकारच्या जाळ्यांपासून विणकाम केले जाते. यामध्ये विशिष्ट प्रकारे पदराच्या एका कोपऱ्यामध्ये नक्षीकाम केले जाते. या प्रकाराला कोणिया असे म्हणतात. ज्या कापडामध्ये सोन्याचे किंवा चांदीचे धागे वापरले जातात त्यामध्ये कोणिया तयार केला जातो. कोणिया तयार करण्यासाठी रेशमाच्या धाग्यांचा वापर करत नाहीत, कारण रेशमाच्या धाग्यांमध्ये फुलांचे आणि पानांचे नक्षीकाम उठावदार दिसत नाही. बुट्टा, यावरती बुट्टीचे विणकाम हे मोठ्या आकाराचे बनवले जाते. त्याला बुट्टा असे म्हणतात. यामध्ये फूल, फळे किंवा झाडे, झुडपे ही असू शकतात. या सर्वांच्या वापरामधून बुट्ट्यांचे नक्षीकाम आकर्षित बनवले जाते. गोल्डन, सिल्वर किंवा रेशीम धागे यांच्या मिश्रणातून बुट्टा तयार केला जातो. बुट्टी, साडीवरती छोटे छोटे विणकाम केले जाते त्याला बुट्टी असे म्हणतात. ही बुट्टी सोनेरी किंवा चंदेरी जरीमध्ये असते किंवा रेशमाच्या धाग्यांमध्येही तयार करतात. शिकारगड प्रकारामध्ये आपण साडीवरती शिकारीचे दृश्य, प्राणी, पक्षी, पाने, वेल इत्यादींचे नक्षीकाम बघू शकतो. बनारसी साडीची काळजी कशी घ्यायची? नाजूक रेशीम धाग्यांना हानी पोहोचू नये म्हणून बनारसी साड्या नेहमी ड्राय क्लिनिंग केल्या पाहिजेत. त्यांना घरी धुण्याचा प्रयत्न करू नका. साडी वापरात नसताना तुमची बनारसी साडी थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड कोरड्या जागी ठेवा. साडी लटकवू नका, कारण यामुळे फॅब्रिक ताणू शकते. बनारसी साडी नेसताना ती धारदार वस्तू किंवा दागिन्यांवर अडकणार नाही याची काळजी घ्या. तीक्ष्ण किंवा टोकदार दागिने घालणे टाळा, ज्यामुळे साडी खराब होऊ शकते. जर तुमची बनारसी साडीवर सुरकुत्या पडल्या असतील तर ती कमी उष्णतेवर इस्त्री करा. उच्च उष्णतेवर इस्त्री करणे टाळा, कारण त्यामुळे रेशीम तंतू खराब होऊ शकतात. तुमच्या बनारसी साडीवर डाग पडल्यास शक्य तितक्या लवकर ड्राय क्लीनर कडे न्या. घरात डाग काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे आणखी नुकसान होऊ शकते. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा बनारसी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.